राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एक संघ होणार की पुन्हा त्यात फूट पडणार, या चर्चांना पुन्हा एकदा जोर मिळालेला आहे आणि यामागचं कारण ठरले आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे आणि त्यांचे वक्तव्य. पण ही फक्त एक भावना आहे की खरोखरच पवार कुटुंब आणि दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने काही हालचाली सुरू आहेत? हे सगळे समजून घेण्यासाठी या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रवादीतील मतभेदापासून ते संभाव्य तडजोडींपर्यंत. नमस्कार, मी अश्विनी इचके आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडी गप्पा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बहुसंख्य खासदार आणि आमदार अजित पवार यांच्या गटात जाण्याच्या तयारीत असल्याने या चर्चेने बुधवारी राजकीय वर्तुळ ढवळून निघाले. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या संदर्भात कोणतेही प्रयत्न सुरू नसल्याचे स्पष्ट केलेले असून या वादातून आपल्या गटाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेण्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. दोन्ही गटांमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झालेला असून शरद पवार यांच्या गटातील काही आमदार आणि खासदार अजित पवार गटात सामील होण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. तथापि काही आमदार आणि खासदारांना पक्षात सामावून घेण्यास वरिष्ठ नेत्यांचा विरोध असल्याचेही समजते. याच पार्श्वभूमीवरती शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सुनील तटकरे यांना हिवाळी अधिवेशनादरम्यान शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे बाप लेक सोडून सर्वांनी राष्ट्रवादीत या अशी पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याचा आरोप केलेला आहे. या संदर्भात तटकरे यांनी या आरोपाचं खंडन करताना 4 दशकांच्या राजकीय कारकिर्दीत मी कधीही अशा प्रकारची भाषा वापरलेली नाही. 10 जानेवारीला मी याबाबत खुलासा करू असं म्हटलेलं आहे. दरम्यान अजित पवार गटाने शरद पवार गटातील सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे, अमोल कोल्हे या खासदारांना तसेच आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि रोहित पाटील यांना पक्षात घेण्यास स्पष्ट विरोध दर्शवला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच दिल्लीतील अजित पवार यांनी अमित शहा भेटीमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबरोबरच शरद पवार गटातील आमदार आणि खासदार फोडण्याचा मुद्दाही चर्चेत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या परिस्थितीत शरद पवार गटातील फूट पाडण्यासाठी विधिमंडळातील 2/3 गट फोडण्याचे जुने तंत्र पुन्हा वापरण्यात येईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र शरद पवार यांनी आपला गट मोठ्या पक्षात विलीन झाल्यास फुटीची शक्यता संपुष्टात येईल अशी चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण शरद पवार यांनी नुकत्याच पार पडलेल्या पक्ष बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचे कौतुक करत विरोधकांच्या यशात संघाच्या योगदानाची कबुली दिली. त्यामुळे भाजपशी जुळवून घेण्याच्या शक्यतेबद्दल तर्कवितर्क काढले जात आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकारणाला एक नवीन वळण मिळेल का? शरद पवार गट मोठ्या पक्षात सामील होईल का की अजित पवार गटाचे प्रयत्न फळाला येतील? तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ट्रेंडी गप्पा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.